स्वागत। क्लस्टर योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर या योजनेचा प्रकल्पग्रस्त कृती समितीने निषेध केलाय। या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली। क्लस्टर योजनेला राज्य शासनाने मंगळवारी मंजुरी दिली आहे, मात्र याचा प्रकल्पग्रस्तांनी निषेध केलाय। या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या समवेत बैठक घेण्यात आली। प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष राजेश पाटील व शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व सहव्यवस्थापकीय संचालक व्ही राजा यांची भेट घेतली। या बैठकीत शिवसेना युवा नेते वैभव नाईक, माजी आमदार नंदाताई म्हात्रे, नगरसेवक दशरथ भगत उपस्थित होते। इतर पक्षाचे कार्यकर्ते व नेतेही यावेळी उपस्थित होते। क्लस्टर योजनेबाबत बैठकीत बोलताना प्रकल्पग्रस्त कृती समितीचे कार्याध्यक्ष राजेश पाटील म्हणाले, ही योजना लागू करण्यापूर्वी गावकऱ्यांची घरे नियमित करून द्यावीत। व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या मुद्द्यांवर आम्ही विचार करू व पुन्हा बैठक घेऊ असंही ते म्हणाले। आतापर्यंत सिडकोवर 6 वेळा मोर्चा काढण्यात आला। भविष्यात प्रकल्पग्रस्तांनी या योजनेचा विरोध केला तर ते सिडकोने त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल। गावांसाठी क्लस्टर योजना राबवणे ही काळाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आम्हालाही काही अंशी पटते, परंतु तिथल्या गावकऱ्यांना सेंट्रलाइज करून त्यांना भविष्य काळामध्ये मिळणाऱ्या काही फॅसिलिटीज या तळागाळात मिळाल्या पाहिजेत। त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा लोड एक्स्ट्रा भविष्यात येऊ नये अशा पद्धतीची एक व्यवस्था असलेली क्लस्टर योजना त्या ठिकाणी जर आणली गेली तरच ती गावकरी मान्य करतील। अदरवाईज क्लस्टर डेव्हलपमेंटची आम्हाला आवश्यकता नाही अशा पद्धतीनं विषय झाला। परंतु अजूनही हरकत आणि सूचना तुम्ही मांडू शकता अशा पद्धतीने MD सरांना सांगितलं। त्या पद्धतीनं काही सूचना ही कृती समिती माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आम्ही पुढे त्या ठिकाणी काही सूचना हरकती ह्या त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत, मांडणार आहोत। आणि त्याच्यानंतर सोशल फॅसिलिटीजचा विषय देखील त्यांनी घेतला की नवीन पॉलिसी खास करून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, काही रिलिजियस धार्मिक भूखंड ह्याच्यासाठी त्यांनी नवीन एक रिझॉल्युशन पास करून गव्हर्नमेंटकडे पाठवलेलं आहे। 8-10 दिवसात मंजूर होऊन येईल असं त्यांचं म्हणणं आहे। सादर केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून मगच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे। भूमिपुत्रांना शाळा व महाविद्यालयांतर्गत 12.5% योजनेचा लाभ व्हावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी दिलाय। आणि 12.5% जे आमचे आहेत पूर्ण आम्हाला ते मिळाले नाही ते पूर्ण देण्यात यावे। आणि आमची जी महत्त्वाची शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन आहेत त्यासुद्धा जी त्यांनी ठेवलेली आहे ती रिझर्वेशन ठेवलेलं आहे ती सुद्धा देण्यात यावी। आणि आमची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे गरजेपोटी त्याविषयी चर्चा झाली। त्याच्यानंतर आम्ही हीच आमची मागणी पुढचे आमचं रस्त्यावर उतरणार। आम्ही 6 वेळा उतरणार। आता रस्त्यावरनं सिडको भवन नाही तर आम्ही आता रस्ता जाम करणार।